लक्षात असू द्या, ज्या आता कारवाई झाली 15,000 घरांवर नोटीस आलेल्या आहेत, त्यातल्या आक्षेप घेतलेल्या न्यायालयाने आणि फक्त 4,996 लोकांवर नोटिसा पाठवलेल्या आहेत त्यांनी. आणि ते पाठवल्यानंतर कारवाई अधिकाऱ्यांवर करायला सांगितली, त्यावेळी फक्त 295 अधिकाऱ्यांवर ही कारवाई केलेली आहे. परंतु यांचा बोलवता धनी यांचे जे आका होते नवी मुंबईतले, ज्यांनी हे सगळे अतिक्रमण वाढवली आणि आपला खिसा भरला, त्या कुठल्याही राजकीय पक्षावर असतील किंवा राजकीय आकांवर कुठल्याही प्रकारचं नाव आयुक्त साहेबांनी दिलं नाहीये. ऍक्च्युली ह्याच्यावरच न्यायालयाने आक्षेप घेतलेला आहे की फक्त अधिकाऱ्यांना तुम्ही दोषी पकडलेला आहे. अधिकाऱ्यांचा तो दोष आहे, 100% आहे. कारण अधिकाऱ्याचं काम असतं की तिथं सगळ्या गोष्टी बरोबर नियमाप्रमाणे चालल्यात की नाही ते बघायचं, परंतु त्याला हरताळ बसण्याचं काम अधिकाऱ्याने केलं. अधिकारी हा दोषी आहे, परंतु सर्वाधिक दोषी हा तिथला आका आहे, ज्यांनी हे सर्व अनधिकृत बांधकामं जी वाढवली आणि त्याला खतपाणी घातलं. याला सगळ्यात जबाबदार राजकीय लोक आहेत. बोललो ना तुम्हाला, ज्यांची 25-25 वर्ष सत्ता आहे, त्यांनी फक्त सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता एवढंच करण्याचं कारण केलं. त्यांना जो वाव मिळाला त्या पद्धतीने त्यांनी ह्या गोष्टी केल्या आणि आज अनधिकृत बांधकामासाठी बिचारे गरीब ज्या नागरिकांनी आपलं कर्ज काढलेलं आहे, आपले दागिने विकलेले आहेत, अशा लोकांवर त्याचा नाहक बळी होतो. कारण कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही, प्रॉपर्टी टॅक्स भरला जातो, ॲग्रीमेंट रजिस्टर्ड होतात, लाईट बिल येतं. लोकांना या गोष्टी वाटतात की लिगल आहेत आणि कुठल्या अधिकारी तर कारवाई करत नाही. ज्यावेळी न्यायालयात कोणतरी जातं आणि ज्यावेळी नोटीस येते तेव्हा हे करतं, अरे हे तर इनलिगल होतं. म्हणजे माझा बोलायचा उद्देश आहे की जर तुम्ही वेळोवेळी जर त्यांना नोटिसा दिल्या असत्या तर लोकांनी घरं घेतली नसती ना. आज लोक रस्त्यावर यायची पाळी आली आणि जबाबदारी कोणाची? ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी. 25-25 सत्ता भोगल्यानंतर तुम्ही लोकांना रस्त्यावर आणणार असाल, लोक तुम्हाला माफ करणार नाहीत, लक्षात असू द्या.